हॅलो, माय नेम इज कृतिका आणि मी आज तुम्हाला हायपर पॅरामीटर ट्युनिंग, ग्रीड सर्च अँड रँडम सर्च या विषयावरती माहिती देणार आहे. मशीन लर्निंग मॉडेल तयार करत असताना ही एक प्रोसेस आहे आणि त्यात पॅरामीटर्स योग्य पद्धतीने निवडणे हे खूप महत्त्वाचे असते. याचंच महत्त्व आपण समजून घेण्यासाठी हा विषय वाय, वॉट, हाऊ आणि वाय वॉट नॉट या टप्प्यामध्ये आपण समजून घेणार आहोत. पॅरामीटर ट्युनिंग का आवश्यक आहे. मशीन लर्निंग मॉडेल तयार करत असताना दोन प्रकारचे व्हॅल्यूज असतात. फर्स्ट वन इज अ पॅरामीटर अँड सेकंड वन इज अ हायपर पॅरामीटर. फर्स्ट वन पॅरामीटर मध्ये जे मॉडेल ट्रेनिंगच्या दरम्यान आपण डेटा हा वरून देऊ शकतो, आणि हायपर पॅरामीटर म्हणजे जे आपण आधीपासून ठरवून द्यायचे असतं. जो डेटा असतो तो आधीपासूनच आपण ठरवून द्यायचा असतो. उदाहरणार्थ डिसिजन ट्री मॉडेलमध्ये ट्री डेप्थ आपण ही आधीच ठरवून दिलेली असते. जर हायपर पॅरामीटर चुकीचे निवडले गेले तर मॉडेल नीट जनरलाइज होत नाही. कधी मॉडेल खूप सिंपल राहतो आणि अंडर फिटिंग होते, आणि कधी मॉडेल खूप कॉम्प्लेक्स होतो, त्यावेळेस ओव्हर फिटिंग होते. म्हणून हायपर पॅरामीटर ट्युनिंग करण्याची गरजेचं आहे, कारण मॉडेलची ॲक्युरेसी आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स सुधारतो. उदाहरणार्थ असे आहे की आपण गाडी चालवत असताना योग्य वेळी गिअर वापरल्याशिवाय स्मूथली गाडी चालू शकत नाही. तसंच ML मॉडेलमध्ये हायपर पॅरामीटर निवडल्याशिवाय चांगले रिझल्ट मिळत नाहीत. सो वॉट हायपर पॅरामीटर ट्युनिंग म्हणजे काय. हायपर पॅरामीटर ट्युनिंग म्हणजे मॉडेलसाठी सर्वात योग्य हायपर पॅरामीटर शोधण्याची प्रक्रिया. हे हायपर पॅरामीटर मॉडेल कसा शिकेल आणि प्रेडिक्शन किती अचूक करेल हे ठरवतं. यामध्ये दोन प्रकारच्या पद्धती आहेत, जसं की ग्रीड सर्च अँड रँडम सर्च. या दोन्ही मेथड्समध्ये आपण लायब्ररी यूज करतो आणि त्याच्यासाठी उपलब्ध देखील आहेत लायब्ररी. देन हाऊ ग्रीड सर्च कसा काम करतो. ग्रीड सर्च कसा काम करतो. ग्रीड सर्च सिमॅन्टिक पद्धतीने काम करतो. सर्वप्रथम आपण पॅरामीटरसाठी योग्य ग्रीड तयार करून घेतो. उदाहरणार्थ SVM मध्ये आपण C इज इक्वल टू 0.1, 1, 10, गॅमा इज इक्वल टू 0.01, 0.1, 1. ग्रीड सर्च या सर्व कॉम्बिनेशनमध्ये सिमॅन्टिक पद्धतीने तपासतो. प्रत्येक कॉम्बिनेशनसाठी मॉडेल ट्रेन करतो आणि त्याच परफॉर्मन्स क्रॉस व्हॅलिडेशन वापरून मोजतो. शेवटी सर्वात चांगला ज्याचा रिझल्ट असतो ते कॉम्बिनेशन निवडलं जातं. आणि या ग्रीड सर्चमध्ये काही फायदे आणि तोटे देखील आहेत. ही मेथड नेहमीच सर्वात योग्य कॉम्बिनेशन शोधते, आणि तोटा असा आहे की पॅरामीटर जास्त असतील तर खूप वेळ लागतो. देन आपण नेक्स्ट बघणार आहोत रँडम सर्च कसा काम करतो. रँडम सर्च सिमॅन्टिक नसतो, पण खूप वेगवान असतो. पॅरामीटरसाठी डिस्ट्रीब्युशन डिफाईन करतो. रँडम सर्चला डिस्ट्रीब्युशनमधून काही कॉम्बिनेशन रँडमली निवडतो आणि निवडलेल्या सॅम्पलसाठी मॉडेल ट्रेन करून इव्हॉल्युशन केलं जातं. त्यातून चांगला कॉम्बिनेशन निवडलेला जातो. आणि जे रँडम सर्च आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला फायदा आणि तोटा आहे. जसं की हा फास्टेस्ट असतो आणि याच्यासाठी जास्त सर्च स्पेस साठी उपयुक्त ठरतो. आणि तोटा असा आहे की कधी सर्वोत्तम कॉम्बिनेशन मिस होऊ शकतं. जास्त डेटा असल्यामुळे जो चांगला डेटा सेट आहे तो मिस होऊ शकतो. आणि आता आपण बघणार आहोत वॉट नॉट, मर्यादा आणि चुका.
दोन्ही पद्धतीमध्ये काही मर्यादा आहेत ग्रीड सर्च आणि रँडम सर्च. ग्रीड सर्चमध्ये पॅरामीटर जास्तीत जास्त असतील तर खूप स्लो काम करतो आणि रँडम सर्चमध्ये काम फास्ट असतं, पण हमखास बेस्ट रिझल्ट मिळेल याची खात्री नसते. पॅरामीटर ट्युनिंग करताना म्हणजे खालील चुका टाळाव्या लागतात आपल्याला, जसं की क्रॉस व्हॅलिडेशन न वापरणे, पॅरामीटरची रेंज खूप नॅरो ठेवणे, त्यामुळे चांगले कॉम्बिनेशन स्किप होतात आणि पॅरामीटर रेंज खूप वाईड ठेवणे, त्यामुळे खूप वेळ लागतो. ह्या गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतात. आणि लास्ट स्लाईड अशी आहे